आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। आडगाव परिसरातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीची के वाघ महाविद्यालयाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याची घटना दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारी अस्मिता संजय पाटील वय वर्ष 18 हिनं महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या रूममध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय। या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून आडगाव पोलीस ठाण्यामध्ये सकाळी 10 वाजता मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। अस्मिता पाटील हिनं आत्महत्या केल्याचं कारण अद्याप समजलं नाहीये। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार पुढील तपास करत असून प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे। आज के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनी अस्मिता पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे। रूममध्ये तिने आत्महत्या केलेली आहे। त्याबाबत आम्ही अधिक चौकशी करीत आहोत। रूममध्ये आम्हाला असं संशयास्पद काही मिळून आलं नाही, काही चिठ्ठी वगैरे असं काही पुढे काही मिळून आलेलं नाही आणि घटना नुकतीच घडली आहे। आमचा त्या दृष्टीने अधिक चौकशी सुरू आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, नाशिक। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।